अमोल्स किचनमध्ये आज आपण बघणार आहोत आगळ्या वेगळ्या पद्धतीने एक नाश्ता। एकदा जर तुम्ही नाश्ता बनवला तर इडली डोसा खाणे सगळं विसरून जाल असा नाश्ता आहे। तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला अर्धा वाटी रवा। फक्त अर्धा वाटी रव्यामध्ये तुम्ही सगळ्या फॅमिलीसाठी म्हणजे 4 ते 5 लोकांसाठी नाश्ता अतिशय सहजपणे बनवू शकता। रवा तुम्ही जाडा किंवा साधा कुठलाही घेऊ शकता, छोटा मोठा रवा चालेल। ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच वाटीने घ्यायचं आपल्याला 1 वाटी पाणी आणि त्यात टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ, 2 चमचे चिल्ली फ्लेक्स। चिल्ली फ्लेक्स नसेल तर तुम्ही 2-3 अख्ख्या मिरच्या कुटूनही टाकू शकता। आता परत त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला कोथिंबीर। हे सगळं आपल्याला पाणी बॉईल झाल्यानंतरच टाकायचं आहे। पाणी गरम झाल्यानंतरच चिल्ली फ्लेक्स, कोथिंबीर, मीठ टाकायचं आहे। आता छान असं हे 20 ते 30 सेकंद मिक्स झालं की त्याच्यात टाकूया आपण रवा आणि रवा टाकून ह्याला कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे। आणि एकदा जर तुम्ही हा नाश्ता बनवाल तर घरचे डोसा, इडली, अप्पम सगळे खाणं विसरून जातील असा छान नाश्ता आहे। बनवायला अगदी सोपा आहे आणि जे घरात वस्तू आहेत त्याच्यापासूनच आपला हा नाश्ता बनतो। बाहेरून वेगळं असं स्पेशल वस्तू किंवा स्पेशल मटेरियल काही आणायची गरज नाही। आता रव्याला आपण हलवत हलवत जसं आपण उपमा बनवतो तसंच ह्याला घट्ट करायचं आहे। अगदी 1 मिनिटामध्ये सहज आणि हा रवा आपला घट्ट होऊन जातो। बघा 1च मिनिटामध्ये झालेला आहे आपला हा रवा घट्ट आणि पाणी सगळं शोषून हा छान असा फुगलेला आहे। आता आपण ह्याला घेऊया एका प्लेटमध्ये काढून। आता प्लेटमध्ये काढल्यानंतर आपण ह्याला 5 ते 10 मिनिटं थंड करून असं थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे, कारण काही हाताला चिटकू नये म्हणून। आता करूया ह्याला थोडासा सॉफ्ट केल्याने काय होईल, आपल्याला पुढची कृती करण्यास मदत होईल। आता घेतला आहे आपण हा मस्त असा छान सॉफ्ट करून आणि तोपर्यंत आपण घेतला आहे इकडं अर्धा वाटी वाटाणे, हिरवे वाटाणे आणि 2 चमचे फुटाणे डाळ म्हणजे पंढरपुरी डाळ। तुम्ही पंढरपुरी डाळ नसेल तर फुटाणेही घेऊ शकता आणि ह्या मिश्रणाला आपण आता दळून घेऊया। आता जास्त बारीक जास्त मोठं नाही दळून घ्यायचं, असं मध्यम आकाराचं आपल्याला दळून घ्यायचं आहे। आता याच्यात मिक्स करूया आपण एक मोठा बटाटा खिसलेला। बटाटा पण मोठाच किसायचा आहे, हे मी तुम्हाला दाखवतो। बघा असा छान असा मोठा बटाटा आपण खिसून घेतलेला आहे। बटाटा टाकल्यामुळं काय ह्याच्यात आपल्याला छान अशी क्रंची टेस्ट येते। आता ह्याच्यात टाकूया आपण अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा ब्लॅक साल्ट। ब्लॅक पेपर आणि ब्लॅक साल्ट घेणं गरजेचं आहे आणि खूप छान अशी टेस्ट येते। आता त्यात टाकलं आपण अर्धा चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर। तुम्हाला तिखट हवं असेल तर साधीही मिर्च पावडर वापरू शकता। 1 चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा आपला ओवा, खायचा ओवा म्हणजे अजवाईन। आणि ह्याला आता तुम्ही छान असं मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मसाले बटाटा आणि वाटाणा छान असा मिक्स झाला पाहिजे। झालेलं आहे आपलं मिश्रण हे मिक्स बघा छान। आता वळूया पुढच्या कृतीकडे। आता घेतलेला आहे रव्याचा गोळ्याचा आपण असं एक मोठी लाटी करून घ्यायची। बघा मस्त अशी लाटी हाताने पहिलं करून घ्यायची आणि ह्याला आपण लाटून घेऊया। आता लाटून घेताना खाली चिटकत नाही आहे, पण तरी तुम्हाला सेफ्टीसाठी तुम्ही ऑइलही लावू शकता। थोडंसं जर तेल लावलं तुम्ही तर पळपुटाला खालीही चिटकणार नाही आहे। अशी मस्त मोठी एक चपाती, जाड चपाती लाटल्यागत आपण लाटून घ्यायची रव्याची आणि परत याला करायचं आपल्याला ग्लास किंवा वाटीनी असे गोल छोट्या एकदम पुऱ्या असतात ना त्या प्रकारचं आपल्याला सगळं हे कट करून घ्यायचं आहे। साईडच्या राहिलेल्या तुम्ही रव्याचं परत लाटून एक छोटी पुरी लाटून घेऊ शकता, त्याला फेकून द्यायचं नाही। बघा कशा मस्त आपल्या छान गोल आकाराच्या पुऱ्या झालेल्या आहेत तयार। आणि एकदा नक्कीच बनवून हा नाश्ता खायला खूप टेस्टी लागतो लहान मोठ्यापासून। आणि एकदा जर तुम्ही हा बनवला तर रवा इडली, आपली रेग्युलर इडली सगळं विसरून जातील, डोसा वगैरे। आता ह्याच्यात भरूया आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण। आता मिश्रण भरताना साईडला आपल्याला दिसेल तुम्हाला मी गॅप ठेवला आहे, तुम्हीही तसाच गॅप ठेवा, कारण का आपण वरून जे दुसरी रव्याची पुरी सारखी चिटकवणार आहोत ते आपलं छान असं चिटकलं पाहिजे। मी तुम्हाला चिटकून दाखवतो। बघा मस्त असं गॅप ठेवल्यामुळं काय होतं, साईडला हे असं दाबलं जर तुम्ही जे मिश्रण जास्त भरलं तर मिश्रण बाहेर येईल आणि हे ज्यावेळेस आपण पुढं वाफवू त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो। त्याच्यामुळं मिश्रण एवढंच भरा की साईडला गॅप राहिला पाहिजे। मस्त चिटकलेलं आहे ही आणि बघा खाली चिटकत नाही काय नाही, छान असं आपलं इडलीपेक्षा भारी झालं आहे का नाही।
दिसतंय ना इडलीपेक्षा भारी आणि खायला तर खूप टेस्टी लागतं. एकदा नक्कीच बनवून बघा रेसिपी. आता घेतलं आहे चाळणीमध्ये. चाळणीला तेल वगैरे काही लावायची गरज नाही. आपण आता याला बॉईल करून घेणार आहोत. आता बॉईल करण्यासाठी तुमच्याकडं स्टीमर असेल तर ठीक आहे, पण मी कढईमध्ये बॉईल करणार आहे. माझ्याकडं स्टीमर नाही. स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्येही बॉईल करू शकता. आता पाणी उकळल्यानंतर ठेवलं आहे आपण ह्याला कढईमध्ये आणि त्याच्यावर ठेवलेली आहे प्लेट. आता प्लेट ठेवून ह्याला किती वेळ शिजवायचं? जास्त वेळ शिजवायची गरज नाही, जास्त वाफवायची गरज नाही आहे. 5 ते 6 मिनटं तुम्ही वाफवलं की तयार होतं, कारण का रवा आपण पहिलाच पाण्यामध्ये छान असा शिजवून घेतलेला होता. त्याच्यामुळं 60 ते 70% रवा तिथं शिजला जातो. आता आपण ह्याला 6 ते 7 मिनिट शिजवून घेतल्यानंतर झालं आहे आपलं छान हे इडली तयार. ह्याला मी नाव दिलेलं आहे वाटाणा बटाटा इडली. तुम्ही तुमच्याकडं काय नाव सुचत असेल तर मला कमेंटमध्ये सांगू शकता. बघा चिटकत नाही काय नाही, सगळे मी तुम्हाला काढून दाखवतो. अतिशय साधी सोपी पद्धत आहे. घाबरायची गरज नाही, काय नाही, चेक करायची गरज नाही. 6 ते 7 मिनिटानंतर तुम्ही बाहेर काढलं हे तर मस्त असं निघतं बघा. खाली थोडंही चिटकत नाही, एकही दाणा चिटकलेला नाही आहे. आता वळूया पुढच्या कृतीकडे. तोपर्यंत तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या सिटीमधून पाहताय मला नक्कीच एक कमेंट करून सांगा. आता घ्यायचं आपल्याला ह्याला कट करून. तुम्ही असंही खाऊ शकता, पण तुम्हाला जर मसालेदार चटकदार हवं असेल तर तुम्ही हे असं कट करून घ्या आणि सगळ्या ह्याचे आपल्याला 2-2 पीस करून घ्यायचे आहेत. 2-2 पीस केल्यामुळं काय होतं, आतमध्ये छान मसाला लागतो आणि आपल्याला हे चटकदार आणि मसालेदार असं तयार होतं. तर सगळेही वाटाणा इडली आपण घेतले आहेत कट करून आणि वळूया पुढच्या कृतीकडे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये एकही थेंब तेल वापरायचं नाही आहे. जे टायटलमध्ये लिहिलं होतं एकही थेंब तेलाचा न वापरता हे घेतलेलं आहे आपण 1 चमचा तूप आणि तुपामध्ये टाकूया अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरा. आता हे छान असं हे तडतडून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे 6 ते 7 कढीपत्त्याची पाने. हे सगळं छान मिक्स झालं, तडतडलं की ह्याच्यात टाकू आपण अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि आता हे सगळे जे आपण इडल्या कट केल्या होत्या ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. आता तुम्ही इडल्या टाकल्यानंतर काय करायचं, तुम्ही जर चमच्याने फिरवलं ह्यानी फिरवलं तरी तुटण्याची शक्यता असते. तुटत तर नाहीत, पण तरी पण काय करायचं हे सगळ्यात महत्त्वाची ट्रिक मी पुढे सांगणार आहे. आणि सगळ्यात स्पेशल मसाला कुठला वापरायचा तरच ह्याला छान अशी वरून टेस्ट येईल मसालेदार हे पुढंच दाखवणार आहे. बघा असं हलवत राहायचं आहे. तुमच्याकडे असा हॉक नसेल तर तुम्ही कढईला साईडला धरून कपड्याने असं हलवू शकता. बघा मस्त असा कलर आलेला आहे, छान कलर यायला लागलेला आहे. अजून तुम्ही जर अमोल किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अशा साध्या आणि सोप्या पद्धतीच्या नवीन रेसिपी बघण्यासाठी अमोल किचनला सबस्क्राईब करा. आता सगळ्यात महत्त्वाचा आला हा 1 चमचा पावभाजी मसाला. पावभाजी मसाला आणि तूपच वापरायचं आहे ह्याला. तेलामध्ये फ्राय केले तर तुम्हाला अशी टेस्ट येणार नाही, त्याच्यामुळं तूपच वापरायचं आहे. 1 चमचा तुपामध्ये फ्राय करून ह्याला शेवटी पावभाजी मसाला सगळ्यात शेवटी टाकायचा, कारण का पावभाजी मसाल्याचा छान असा याच्यामध्ये फ्लेवर आला पाहिजे. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत